संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काल पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील 4ही पालखी तळांची पाहणी केली आहे। पुरंदरचे आमदार संजय जगताप, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत सासवड, जेजुरी, वाल्हे, नीरा येथील पालखी तळांची पाहणी करण्यात आली। येणाऱ्या पालखी सोहळ्याच्या दरम्यान उष्णता जास्त असणार आहे, त्यामुळे पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे। त्याचबरोबर संभाव्य अडचणी लक्षात घेऊन त्या अडचणी दूर करण्यासाठी सोहळा प्रमुख आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने ही पाहणी करण्यात आली आहे। दरवर्षीच आपल्याकडे आपलं सर्वांचं भाग्य आहे की सोपन काकांच्या नगरीमध्ये माऊलींची पालखी 2 दिवस या ठिकाणी विसावत असते आणि पुरंदर तालुक्यामध्ये 4 दिवसांचा विसाव्याचा मुक्काम माऊलींच्या पालखीचा आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये असतो। त्या निमित्ताने खरं म्हणजे आम्हाला पुरंदरकरांना ही सेवा माऊलींच्या पालखीची घडत असते। अनेक वारकऱ्यांना त्या ठिकाणी सेवा देण्याची संधी मिळते आणि त्याच माध्यमातून सर्व देवस्थानचे ट्रस्टी, आळंदी देवस्थानचे ट्रस्टी, त्याचप्रमाणे सर्व वारकरी संप्रदायातले प्रतिनिधी प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्या ज्या गोष्टींची सूचना ते करतील त्याप्रमाणे प्रशासन असेल, आम्ही सर्व मंडळी असू तालुक्यातले, त्या त्रुटी ज्या आहेत पूर्ण वारकरी संप्रदायाला या संपूर्ण भागातून पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये ज्यावेळेस वारीच्या काळामध्ये जावं लागेल त्या काळातले त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू। धन्यवाद।